महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। भिवंडीतील अंजूर फाटा चिंचोटी रस्त्याच्या कामाचा वेग मंदावला। पावसाळ्यापूर्वी रस्ता खुला न केल्यास आंदोलनाचा इशारा। महाराष्ट्रातील भिवंडी येथील अंजूर फाटा चिंचोटी रस्त्याच्या काँक्रीटच्या कामावरून वाद वाढत आहे। गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप करत शिवसेनेच्या शिंदे गट एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की पावसाळ्यापूर्वी रस्त्याचा एक भाग वाहतुकीसाठी खुला न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल। भिवंडीच्या मुख्य अंजूर फाटा चिंचोटी रस्त्याची अवस्था अनेक वर्षापासून खराब झाली असून त्यांच्या सुधारणेसाठी सरकारने 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे। असे असूनही सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत। शिवसेनेच्या शिंदे गटाचे सचिव ओम मकादम यांनी आरोप केला आहे की रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे। ट्रान्झिट मिक्सर वाहनामध्ये आवश्यक रसायने भरली जात नाहीत आणि बॅच रिपोर्टही दिला जात नाही, ज्यामुळे कामाच्या गुणवत्तेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होतात। त्यांनी पुढे सांगितले की रस्त्याचे काम बहुतेक रात्रीच्या वेळी संथ गतीने केले जात आहे। जागेवर कोणताही पर्यवेक्षक नाही आणि देखरेख करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही अभियंता तैनात नाही। त्यांच्या मते विभाग आणि कंत्राटदार अधिक निधी मिळवण्यासाठी हेतुपुरस्पर कामाला विलंब करत आहेत। ओम मकादम यांनी असेही निदर्शनास आणून दिले की जेव्हा रस्त्याच्या एका भागावर काम सुरू असते तेव्हा दुसऱ्या भागातील खड्डे भरणे आवश्यक असते, परंतु या बाबीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात असून त्यामुळे नागरिकांना तीव्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे। त्यांनी इशारा दिला आहे की पावसाळ्यापूर्वी रस्त्याचा किमान काही भाग वाहतुकीसाठी खुला केल्यास ठीक होईल, अन्यथा सरकार त्याचे असले तरी तो स्वतः रस्त्यावर उतरून सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भिवंडी। त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की शासनाने निधी दिला आहे, शासनाने काम सांगितलेलं आहे, पण सिस्टम मधून होत नाहीये। सिस्टम मध्ये काम फेल्युअर पद्धतीने चालू आहे। या ठिकाणी तक्रारी आहेत की डीएलसी जो आहे तो डंपरने आणून टाकला जातो। आधीच्या रस्त्याचा बेस पूर्वीपासूनच खराब आहे आणि आता 300 कोटीचा बेस सुद्धा खराब करण्याचं काम हे ठेकेदार आणि त्यांच्या संगनमताने सार्वजनिक बांधकाम विभाग करतात। या ठिकाणी आताच मी एका ठिकाणी व्हिजिट केली, त्या ठिकाणी गटाराच्या पडदीचं काम चालू आहे, कव्हरिंग त्याच्यामध्ये नाहीये, केमिकल गाडीमध्ये नाहीये आणि महत्वाचं म्हणजे त्या गाडीसोबत बॅच रिपोर्ट नाहीये। किती भयानक आहे हे दिवसाढवळ्या होते। आपण बघाल मागे यांची मशीन ज्या नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ही फक्त रात्रीच काम करते, दिवसा तिला काम जमत नाही का? त्यांच्या टीएम सोबत ट्रान्झिट मिक्सर सोबत बॅच रिपोर्ट नसतात, हे प्रत्यक्षात आपण बघितलेलं आणि म्हणूनच ह्या मशीन ह्या रात्रीच काम करतात, दिवसा करत नाही। रात्रीच्या अंतरात त्यांचे रात्रीच सार्वजनिक बांधकाम विभागाला घेऊन रात्रीच खेळ चाले। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एसी मध्ये या ठिकाणी ठाण्याला बसतात, सुप्रिटेंडेंट जे असतील, एक्झिक्युटिव्ह असतील, अरे साईटवर या ना, काम बघा। प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलो असता तिथे कोणीच हजर नाही, एक ते कोणतरी कामगार फक्त, सुपरवायझर नाही, इंजिनियर नाही, सार्वजनिक बांधकाम विभागाचं तर काहीच नाही, त्यांना काय घेण्यात आलं। त्यांना या प्रोजेक्टची कॉस्ट वाढवायची आहे, पावसाळा आणायचा आहे आणि याची रक्कम वाढवायची आहे, जनतेच्या खिच्यातले पैसे वाया घालवायचे आहेत। सरकारने दिलेत पण सार्वजनिक बांधकाम विभाग ते राबवायला तयार नाही। की एक लेनचं काम सुरू आहे, 300 कोटीचं काम आहे आणि 300 कोटीचं काम जर 6 टप्प्यात त्यांनी घेतलं असतं, 50-50 कोटीचे टप्पे, तर एक लेन 24 किलोमीटर पैकी जवळजवळ 4-5 किलोमीटरचे पॅच आधीच रिपेअरिंग वर्क मध्ये झालेले आहेत, तर 18 ते 19 किलोमीटरचं काम यांना 6 टप्प्यात घेऊन करता आलं असतं, आतापर्यंत रस्ता लोकांना मिळाला असता। पण हे निष्क्रिय आहेत, सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्यासोबत ठेकेदार निष्क्रिय आहे। आता बाजूचा रस्ता तुम्ही बघाल तर आपण कधी एक रस्ता बायपास तयार करतो सुविधेसाठी, नंतर काम सुरू करतो। यांनी जे खड्डे आहेत ते तसेच ठेवलेत आणि काम चालू आहे। चला आम्ही आमचे नशीब समजतो का निदान काम चालू आहे, पण शासनाने दिलाय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार हे दोघं मिळून याची कॉस्टिंग वाढवण्याच्या मागे, जेणेकरून अरे पण आमच्या मृत्यूची वाट बघताय का तुम्ही? लोकांचे जीव आतापर्यंत, इतक्या लोकांचे, हा भारत देश आहे, इथे ब्रिटिश राज्यामध्ये लोकांना, क्रांतिकाऱ्यांना जीव द्यायला लागायचा आणि मग न्याय मिळायचा। आता हे ब्रिटिश म्हणून हे अधिकारी काम करतात। आता इथे नक्कीच पावसाळ्याच्या आधी काम करायची जर यांची मानसिकता असेल तर हे काम करू शकतात। पावसाळ्यापूर्वी एक लेन तरी सुरू होणं गरजेचं आहे, कारण पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था आपण मागील 10-12 वर्षापासून बघतोय किती वाईट असते। जर पावसाळ्यापर्यंत यांची सकारात्मक मानसिकता नसेल तर आम्ही सत्तेत असून सुद्धा या रस्त्यासाठी आम्ही आधीही जेल भोगलेलं आहे, पण
सत्तेत असून सुद्धा आम्हाला आंदोलनात उतरावं लागेल आणि सार्वजनिक जे सिस्टम मध्ये काम करत नाही, सिस्टम ढिल्या पद्धतीने काम करते, त्यांच्या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.